मस्त वाटते आज. आम्ही तिकडून पळालो असे म्हणजे. अच्छा. जंगलातून असे पाळत परत पुढे जात होतो आणि पोलीस आमच्या पाठला करत होते. कोण पण भरायला चालू केलेलं या ठिकाणी. जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. आज आहे 22 जानेवारी 2024, म्हणजेच अयोध्येमधील मंदिरामध्ये विराजमान झालेल्या आपल्या प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठेचा दिवस. संपूर्ण भारतवासी या दिवसाची म्हणजे खूप आतुरतेने आणि खूप वर्षापासून वाट बघत होते. नक्कीच यामागे खूप वर्षाचा संघर्ष आहे, वादविवाद आहे, मेहनत आहे आणि भक्ती पण आहे. आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या मंदिराचं लोकार्पण झालं आहे. संपूर्ण भारतामध्ये आज दिवाळी साजरी होते आणि याच निमित्त आपल्या प्रभादेवीमध्ये पण खूप मोठ्या शोभायात्रेचं आयोजन केलं आहे आणि तिथेच आपण म्हणजे आम्ही आणि तुम्ही सामील होणार आहोत. नक्कीच गर्दी, जल्लोष आणि उत्साह असणारच आहे. तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, जय श्रीराम. प्रत्येक बिल्डिंगच्या इकडे असे प्रत्येकाने सगळे मूर्ती, फोटो वगैरे ठेवलेले आहेत आणि इथे आपली पालखी आहे सजवलेली आणि सर्व लोक बघा यांचं दर्शन वगैरे घेतात. बघूया आपण पण. हे बघा, या ठिकाणी प्रभू श्रीरामांची मूर्ती ठेवलेली आहे, जय श्रीराम, आणि सर्व पाया वगैरे पडून येतात आणि आता इथे पालखीला सुरुवात होते. हे बघा, या ठिकाणी बघा प्रभू श्रीरामांची सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि एवढी सुंदर रांगोळी काढलेली आहे की त्याच्यामध्ये चेहरा आहे ना खूप एकदम मनमोहक वाटते, भारी. आता जी आपण शोभायात्रा अरेंज केलेली आहे, खूप मस्त अरेंज केलेली आहे आणि लोकांचा पण खूप या गोष्टीला प्रतिसाद आहे. याचं स्वरूप कसं का असणार आहे? ही जी शोभायात्रा काढलेली आहे ही संपूर्ण साई सुंदरनगर, सेंचुरी, म्हाडा, वसाहत, त्याचप्रमाणे हेरंब सोसायटी आणि ब्रह्मसिद्धी एकूण जवळजवळ 10 ते 12,000 लोकांचा जनसमुदाय इथे जमलेला आहे. हिंदू समुदाय जमलेला आहे आणि सर्वांकडे आनंदाचं वातावरण. ठिकठिकाणी आपण पाहताय की रांगोळ्या काढून त्याचप्रमाणे प्रसादाचं वाटप करून अशी दिवाळी एकदम साजरी आपण करत आहोत प्रभादेवी विभागामध्ये. आणि प्रथमच प्रभादेवी विभागामध्ये एवढी मोठी शोभायात्रा श्रीरामाची आम्ही इथे करत आहोत. ओके, ठीक आहे. खूप नक्कीच आपल्याला या गोष्टीचा आनंद होणार आहे आणि काही असे ना प्रभू श्रीरामामुळे आज आपण सर्व एकत्र आलो आहोत. बोलो सियावर रामचंद्र की. आमच्या जीवनाचा एक मोठा सण आहे. आज 500 वर्षापासून वेट केले, आता हे स्वप्न पूर्ण झालं आमचे. हा, इतक्या वर्षांचे स्वप्न. एकदम खुश आहे. असं बघायला गेलं तर 14 वर्षाचा रामाचा वनवास संपून आज राम आपल्या मूळ घरात येत आहेत. अशा ठिकठिकाणी रांगोळ्या आहेत आणि समोर आपण बघू शकतो प्रभू श्रीरामाचा जो फ्लेक्स बनवला आहे ना मोठा, म्हणजे 15-1 फुटाचा आहे, तो मस्त वाटतो. आणि ॲक्च्युली त्याच्या मागे ना ते चंद्र आला आहे ना त्याच्यामुळे तो अजून मस्त वाटतं. त्या मित्रांनी इथे आज या उत्सवानिमित्त बाईक पूर्ण सजवलेली आहे, एकदम भारी सजवलेली. इथे बघा जय बजरंगबली आहे. कुठे गेलेलास? कुठे? नाही, इथे मिरवणुकीसाठी. अच्छा, मिरवणुकीसाठी झालंस का? मस्त सजवली आहेस आणि बजरंगबली एकदम भारी वाटतात. जय श्रीराम. जय श्रीराम. तू दाखव कसं लागलंय? अरे 1 नंबर लागले रे, भारी. चल. हे बघा, अशा पालखी मार्गावरती ठिकठिकाणी पूर्ण अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत. हां, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टीमुळे सर्व एकत्र आलेले आहेत. हे बघा, इथे
सर्व ठिकठिकाणीचे प्रसाद वगैरे वाटप चालू आहे. इथे बघा हे दादा आहेत ते इथे मसाला दूध देत आहेत आणि त्याबद्दल दादा तिकडे काय लापसी आहे काय? अच्छा शिरा अच्छा शिरा. ठिकठिकाणी बघा असं प्रसाद वगैरे वाटप चालू आहे मस्त. हा बाय इथे बघा रामाच्या भूमिकेमध्ये बघून आपण जा. नाव काय? आशीर्वाद नको देऊ आधी. नाव स्वराज. बघा स्वराज नाव आहे. आपलं सबस्क्रायबर आहे बाबू. सारखा व्हिडिओ बघायचो. अभ्यासपेक्षा जास्त व्हिडिओ बघतो ना. तुम्ही तुला काय? नाहीसा. ओके. आणि बघा इथे बजरंगबली पण आहे सर. अच्छा हे बघा सगळे वेगवेगळे वेशभूषा करून या ठिकाणी आलेले आहेत. मस्त दिसतोय. हे बघा आता आपण या मंदिराजवळ आलेलो आहे, साई हनुमान मंदिराजवळ. आणि इथे सर्व महिला आहेत त्या पालखीची वाट बघतायत त्याची पूजा करण्यासाठी. काय आज कसं वाटते? जय श्रीराम. आपण जो सोहळा जो आपण सुरू केला होता त्याच्यासाठी गर्दी आपण बघू शकतो किती आहे ते. लहान मुलं, महिला, जेंट्स खूप आहेत. इकडे DJ आहे, पाठी बँड आहे आणि नजर जाईल ना तिथपर्यंत माणसं दिसत आहेत. खूप लांबपर्यंत, खूप लांब. जय श्रीराम. हीच आपल्या हिंदू धर्माची ताकद आहे. मस्त वाटते आज. आणि आता आमची शोभायात्रा आहे ती प्रभादेवी मंदिराच्या दिशेने चाललेली आहे. जय श्रीराम. सगळ्यांमध्ये उत्साह आपण दिसतो. आणि आता पुढच्या मार्गासाठी तिकडे निघालेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त पण खूप आहे या ठिकाणी. आणि महिला वर्ग आपण बघू शकतो खूप लांब. अजून आपला ट्रक तिकडे पुढे गेलेला आहे आणि महिला वर्ग अजून खूप लांबपर्यंत दिसतोय. खूप लोकांचा याच्यामध्ये सहभाग आहे. आणि आपण बघू शकतो इकडे सगळ्या वेशामध्ये इकडे या ठिकाणी आलेले आहेत. बघा इथे बजरंगबली. जय बजरंगबली. अशा प्रकारे सर्व इथे आलेले आहेत आणि पब्लिक बघू शकतो खूप लांबपर्यंत आहे. मस्त हा सोहळा इथे पार पडलेला आहे. मोठ्या शोभायात्रेमध्ये अशी आपत्कालीन परिस्थिती आली होती त्याच्यामुळे मधला मार्ग हा पूर्ण खाली गेलेला आहे. अर्धा पब्लिक त्या बाजूला आहे आणि खूप सारा पब्लिक या बाजूला आहे. पण आपण गाडीला पूर्ण इथे जागा दिलेली आहे. चला पुढे जाऊया. कुठलाही सोहळा पार पडण्यासाठी इकडे आपल्याला पोलिसांची खूप गरज असते. प्रत्येक सणामध्ये ते आपली कर्तव्य नीट बजावत असतात.
असे ठिकठिकाणी असे मंडप उभारले ज्या ठिकाणी काही नाही काय सर्व खाण्यासाठी वगैरे देत आहेत ते। इथे आपल्यासोबत आहेत राजेंद्र बांदेकर आणि सुनील मुरकर। या दोघांची भूमिका अशी म्हणजे 1989 साली, बरोबर ना, 1989 साली जे अयोध्यामध्ये जेव्हा आंदोलन वगैरे झालं होतं म्हणजे कारसेवकांचं पहिलं, त्याच्यामध्ये दोघंही सामील होते। तेव्हा आम्ही म्हणजे माझा तेव्हा जन्म पण नव्हता, पण अशा गोष्टी ऐकून आहे, पण तुम्ही तो इतिहास अनुभवलाय तिकडे, काय सांगाल त्याच्याबद्दल? त्यावेळेला आम्ही जेव्हा गेलो ना त्यावेळेला कसं आवाज छोटा आहे ना, आम्ही जेव्हा गेलो तर आम्हाला मध्य प्रदेशच्या बॉर्डर म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये देखील अडवलं। ओके। आणखीन तिकडून आम्हाला छोटे छोटे जेल असते ना तिकडे बांधले, पण आम्ही तिकडून पळालो असे म्हणजे अच्छा। जंगलातून असे पाळत परत पुढे जात होतो आणि पोलीस आमच्या पाठला करत होते, पोलीस म्हणजे CRP आणि एका बाजूने ते जात होते रस्त्यातून आणि आम्ही जंगलातून जात होतो। ओके। आणि नंतर बराच म्हणजे जवळपास 6 वाजेपर्यंत म्हणजे 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत चालत होतो। जसा काळोख पडला ना तर त्या लोकांनी कसं असे मध्ये मध्ये गॅप टाकून भरपूर मोफत म्हणजे 5-1 हजार रुपये लोक होते। अच्छा। तर त्या लोकांनी असे गॅपमध्ये पकडले आम्हाला। ओके। आणि तिकडे मग भरपूर लाठीचार्ज फायरिंग भरपूर काय काय झाला। म्हणजे त्यावेळेला लोक बरेच असे मृत्युमुखी पण पडले असेल तेव्हा इकडे अच्छा। आणि मग त्याच्यानंतर मग ते सेकंड टाइम जे बाबरीच्या वेळेला झालं तर 2 वर्षानंतर झालं होतं। ओके। आणि तुम्ही जेव्हा 89 साली गेला आहोत तेव्हा तुम्ही दोघं एकत्र होते तेव्हा? हो, आमचा एक ग्रुप होता म्हणजे प्रभादेवी ग्रुप। ओके। विश्व परिषद म्हणजे हां, म्हणजे त्या विश्व परिषदमधून तुम्ही गेले होते, म्हणजे वेगळे वेगळे ग्रुप असे तुम्ही एकत्र मग ते प्रत्येक वाहिनी प्रमुख होते प्रत्येकाला, असे प्रत्येकाची वाहिनी, प्रभादेवीची एक वाहिनी, ओके, माझगावची दादरची वाहिनी, असे प्रत्येकाची वेगळी होती। अच्छा। मग तुम्ही किती दिवसांनी तुम्ही रिटर्न आले होते? 15 दिवस तिकडे सर्व मग ते सर्वांपासून सुटून वगैरे 8 दिवस नंतर आम्हाला त्यांनी पकडले। 6 दिवस जेलमध्ये होतो आम्ही। अच्छा। सगळ्यात मोठं जेल फतेगड जेल, त्याच्यात आम्ही 6 दिवस? 6 दिवस। ओके। मग आता तुमचा अयोध्येला जाण्याचा प्लॅन कधी आहे मग आता ते बोलवणार तिकडूनच आम्हाला आमंत्रण येईल। अच्छा, बोलवणं येणार आहे? वा, मस्त। फेब्रुवारी वगैरे किंवा या महिन्यात बोलवतील। खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे खूप। आम्हाला अभिमान वाटतो। हां, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तिकडे आज आमचा सिद्धिविनायक तर्फे सत्कार करणार। हां, समजलं। ऍक्च्युली पालखी सुरू झाली तेव्हापासून मी तुम्हाला शोधतोय, आता आपली भेट झालेली आहे। पण जेव्हा आता तुम्ही तिकडे अयोध्येमध्ये जाल तेव्हा तुमच्या त्या आठवणी नक्कीच ताज्या होतील तेव्हा। राजा म्हणजे अंगात सगळं ते जिंकलेलं आहे। ठीक आहे, चालेल। जय श्रीराम। जय श्रीराम। आता शोभायात्रा या ठिकाणी येते। आता आम्ही सर्व ते फटाके वगैरे आणलेले ना, खूप सारे फटाके आहेत ते आता या ठिकाणी लावणार आहे आता। इथे शोभायात्रा आपली संपलेली आहे। या ठिकाणी तर लापशीचं वाटप होणार बघा, सर्व द्रोण वगैरे ठेवलेले आहे आणि 2 पूर्ण टोप लापशी आहे। तरी किती जणांचे बनवले आपण? तरी 7-8 लोकांची आरामात असणार। हां, एवढ्या खूप लोक आलेले आणि आता सर्वांचे बघा ड्रोन पण भरायला चालू केलेले या ठिकाणी। चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो आहे। अयोध्येमधील प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त ही शोभायात्रा ठेवली होती जी प्रभादेवीमध्ये आयोजित केली होती। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एवढी एक्सपेक्टेशन पण ठेवली नव्हती की एवढी लोक येतील, पण एवढी लोक आली ना की ती म्हणजे व्हिडिओमध्ये पण आपल्याला दाखवायला जमलं नाही, एवढा पब्लिक होता, खूप पब्लिक होता। म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण वेशभूषा करून आलं होतं, जे जागोजागी रांगोळ्या केल्या होत्या, पारंपरिक सर्व वाद्य वगैरे होतं, म्हणजे DJ होता किंवा बँड होता, सर्वांचा जयघोष वगैरे होता, पालखी होती आणि खूप सारी मजा मस्ती होती आणि गर्दी तर बेफान होती। तर असं ही शोभायात्रा पार पडली होती। शोभायात्रा कशी वाटली नक्की कळवा, आवडली असेल तर त्याच्यामध्ये जय श्रीराम विसरायला होता। आता ही व्हिडिओ इथेच थांबवतोय। आपला कसा वाटला नक्की कळवा, चॅनल नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय।